बच्चू कडू यांचे शासनाच्या धोरणांवर टीकास्त्र। औरंगजेबाने जेवढे लोक कापले नाहीत त्यापेक्षा जास्त शासनाच्या धोरणामुळे मेलेत। बच्चू कडू। शेतकरी कैलास नागरे यांच्या आत्महत्येला बलिदानाची किनार आहे। स्वतःसाठी नव्हे तर परिसरातील शेतकऱ्यांचं भलं व्हावं आणि त्यासाठी अधिकाऱ्यांनी केलेली घुमवाघुमवी हे कैलास नागरे यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत। देशात वर्षाला 2 ते 3 लाख आत्महत्या होत आहेत। त्यातील निम्म्यापेक्षा अधिक आत्महत्या शेतकरी आणि शेतकरी पुत्राच्या आहेत। औरंगजेबाने जेवढे लोक कापले नाहीत त्याहीपेक्षा जास्त शासनाच्या धोरणामुळे लोक मेले आहेत। मग आम्ही कुणाची कबर खोदायची असा सवाल करीत माजी मंत्री बच्चू कडू यांनी बटेंगे तो कटेंगे व अर्थसंकल्पावरून शासनावर टीकास्त्र सोडले। पाण्यासाठी युवा शेतकरी आहे, पुरस्कार प्राप्त आहे, त्यांना आपला जीव गमवावा लागला, काय नेमका भावना? खरं तर कैलासच्या आत्महत्येला बलिदानाची किनार आहे आणि निवळ स्वतःसाठी नाही तर परिसरातील शेतकऱ्यांचं काही भलं व्हावं ह्या भावनेतून आलेलं नैराश्य आणि अधिकाऱ्यांनी केलेली घुमवाघुमवी खरं तर फार कारणीभूत आहे। नवल्या गोष्टीचं वाटतं का विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलेलं संभाषण आहे आणि त्या किती चुकीचं आहे, वास्तविक त्याच्यातून कसा मार्ग निघेल ते त्यांनी सांगायला पाहिजे होतं। खडकपूर्णामधून जे काही ओव्हरफ्लो पाणी जातंय ते फक्त मार्गाने वळवायचं आहे। एका इंजिनियरला बुद्धी सुचणार नाही ती कैलासनं सांगितलं होतं का चिखलीला जाणाऱ्या कालव्यातून फक्त पाणी जर या मार्गे वळवलं तर ते पुन्हा नदीतच येतं, म्हणजे धरणही भरेल शिवणीचं आणि पाणी पण उपलब्ध होईल। इंजिनियरला पैसे देऊन अक्कल नाही आणि एका शेतकऱ्यानं अक्कल दिली, चांगली माहिती दिली तर त्याच्यावर कारवाई होत नाही। याचं मूळ कारण राजकारण आहे। आम्ही जर पाहिलं या देशामध्ये हे काही यापुरतं मर्यादित विषय नाही आहे। मी जे बोलतोय तर काही आज आम्ही पाहतो का एका वर्षाला 2 ते 3 लाख लोक आत्महत्या करतात, त्याच्यातल्या अर्ध्या अधिक आत्महत्या हे शेतकऱ्याच्या आणि शेतकऱ्यांच्या पोराच्या आहेत। आम्ही औरंगजेबाच्या कबरीबद्दल बोलतोय, त्यानं जेवढे कापले नाही तेवढे धोरणामुळे मेलेले आहे लोक। मग आता कोणाची कबर खोदायची? तुम्ही एक सांगा का निवडणुका राजकारणामध्ये हा रोषाचं प्रतीक असतं। आम्ही मतदान जेव्हा करतो तेव्हा आनंदानं देतो किंवा रोष व्यक्त करतोय। त्याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला आणि मतदानाचा अधिकार याच्यासाठी दिला का तुम्ही रोष व्यक्त करता आले पाहिजे, चांगलं झालं तर आनंद व्यक्त करता आला पाहिजे। पण राजकीय लोकांनी सगळ्या पार्टींनी व्यवस्थित आम्हाला घुमवलं आहे। आम्हाला जातीवर आणि धर्मावर मतदान करण्यास भाग पडलेला आहे। आमच्या डोक्यात तो मंत्र घातलेला आहे आणि मूळ हक्काच्या मागण्यापासून आम्हाला दूर ठेवलेला आहे। हे व्यवस्थित राजकारण झालं आणि मग त्याचे बळी आम्ही पडतोय। म्हणजे कधी आपण पाहतोय का फतवा निघतोय राजकारणामध्ये, काही बटेंगे तो कटेंगे असंही म्हणतोय। मग आता आमचा शेतकरी मेला, जो काही आत्महत्या झाली, याच्यात कटला नाही का शेतकरी? मग राज्य तर हिंदुत्ववाद्यांचंच आहे, मग या कटण्याला काही महत्व नाही का? इथं मरणारा हिंदू दिसत नाही का तुम्हाला? हे प्रश्न खरं तर याच्या मागचे मूळ कारण आहे का राजकीय व्यवस्था आम्ही फार व्यवस्थित बदलवली आणि तरुणांच्या माथ्यामध्ये डोक्यामध्ये झेंड्याचं, जातीचं, धर्माचं राजकारण टाकून मूळ बापाच्या कष्टाचं जे काही राजकारण व्हायला पाहिजे ते होत नाही। त्याचं मूळ कारण आहे।